नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. अर्थपूर्ण या आपल्या मालिकेतील पुढील एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण मागील 4 भागात, त्यापैकी 3 भागांत आपण फ्रॉड्स कसे होतात आणि ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो, कसे टाळता येऊ शकतात याबाबत चर्चा केली. एका भागात आपण UPI पेमेंट सिस्टम काय आहे, ते कसं वापरायचं, त्याचे फायदे काय आहेत याबाबत चर्चा केली. आणि आजच्या भागात आपण इंटरनेट बँकिंग यावरती चर्चा करूया. इंटरनेट बँकिंगला कोणी ई बँकिंग म्हणतं, कोणी मोबाईल बँकिंग म्हणतं, अशी वेगवेगळी नावे आहेत. हल्ली इंटरनेट बँकिंग हे जवळजवळ सर्वच बँकांचं ॲपवर अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड केलं की इंटरनेट बँकिंग वापरू शकतो. पूर्वी वेबसाईटवरती जाऊनच ते वापरता यायचं. तसं तर मला पूर्वी या शब्दाचा उल्लेख करायला सुद्धा माझा धीर होत नाही आहे, कारण पूर्वी या शब्दाला झालेच किती असे दिवस, जास्तीत जास्त 10 ते 12 वर्ष झालेली आहेत. इंटरनेट बँकिंगची सुरुवात ही थोडीफार आधी काही प्रमाणात झाली असणार 2000-2005च्या दशकामध्ये, परंतु ते लोकप्रिय झालं 2008, 9, 10च्या नंतर. आणि ॲप्स जे आहेत ते यायला लागले 2013, 14, 15 त्यानंतरच्या काळात जास्तीत जास्त ॲप्स हे आलेले आहेत ई बँकिंगचे किंवा इंटरनेट बँकिंगचे. त्यामुळे मला पूर्वी हा शब्द वापरायला सुद्धा धीर होत नाही आहे. किती लवकर जग बदलत आहे याचा हा एक उत्तम नमुना आहे. तर असो, आपण इंटरनेट बँकिंग याबाबत आज जाणून घेऊया. त्यापूर्वी आपला एक आउट ऑफ द बॉक्स एक छोटीशी कहाणी ऐकूया, जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, परंतु विस्मरणात जर गेली असेल तर मेमरी रिफ्रेश करण्याकरिता ही कहाणी आहे एका व्यापाऱ्याची, ज्याच्यावरती भरपूर कर्ज एका वयस्क माणसाचं झालेलं असतं आणि तो व्यापारी परत करण्यास जवळजवळ असमर्थ असतं. तो व्यापारी असमर्थ असल्यामुळे तो वयस्क माणूस त्याला एक अट घालतो, डील करण्याचा प्रयत्न करतो की त्या व्यापाऱ्याला एक मुलगी असते. तो वयस्क माणूस म्हणतो की तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत कर, म्हणजे तुझ्यावरचं सर्व कर्ज हे मी तुला माफ करतो. तो व्यापारी म्हणतो की माझी मुलगी ही तुमच्यापेक्षा वयाने भरपूर लहान आहे, त्यामुळे मी तिचं लग्न तुमच्यासोबत नाही करू शकत. तो व्यापारी तो वृद्ध माणूस त्या व्यापाऱ्याला आणखी एक सुचवतो की बघ, तुझ्याकडे एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये विविध रंगांचे दगड आहेत. आपण एक काम करूया, मी त्यापैकी 2 दगड घेतो, एक काळा आणि एक पांढरा, आणि ते 2 दगड एका बॅगेत टाकतो. तुझ्या मुलीला तिथे बोलाव आणि एक अट अशी असेल की तिने फक्त एकच दगड त्या बॅगेतून काढायचा आहे. तिने जर काळा दगड काढला तर तुझं सर्व कर्ज माफ होईल आणि मी तिच्यासोबत लग्न करेन. जर तिने पांढरा दगड काढला तर तुझं सर्व कर्ज माफ होईल, पण मी तिच्यासोबत लग्न करणार नाही. हा व्यापारी तिच्या मुलीला सर्व प्रकार सांगतो आणि ठरल्याप्रमाणे सर्व अरेंजमेंट केली जाते. मुलगी तो व्यापारी जो आहे त्याच्याजवळ बसलेली असते आणि तो जो वयस्क माणूस आहे तो बॅगेत दगड टाकतो त्याच्या गार्डनमधले
आणि हे दगड टाकताना ती मुलगी बघते की त्या माणसाने दोन्ही पण काळेच दगड टाकलेले आहेत. मग तिला बोलवलं जातं आणि त्यापैकी एक दगड काढायला सांगितलं जातं. तिला माहीत असतं की याच्यात दोन्ही काळेच दगड आहेत आणि मी जर कुठलाही दगड काढला तरी मला याच्यासोबत लग्न करावं लागणार आहे आणि माझ्या वडिलांवरचं कर्ज हे माफ होणार आहे. तिच्याकडे 3 पर्याय त्यावेळी असतात. एक म्हणजे काहीही न करता तिथून सरळ निघून जाणे, परंतु तो पर्याय वापरला असता तर कर्ज माफ झालं नसतं. दुसरा, त्या बॅगीतले दोन्ही दगड सर्वांसमोर काढून त्या वयस्क माणसाने जे काही कृत्य केलेलं आहे वाईट प्रकारचं ते सर्वांसमोर मांडणे. हे पण तिला योग्य वाटलं नाही. तिने तिसऱ्या पर्यायाचा अवलंब करण्याचं ठरवलं. तिने ठरवलं की मी दगड काढते. तिने त्या बॅगीत हात घातला आणि एक दगड हातात घेतला आणि कोणाचंही लक्ष पोहोचण्यापूर्वीच तो दगड तिने हातातून सोडून दिला आणि तिने क्षमा मागितली सर्वांना की चुकीने माझ्या हातून हे झालेलं आहे, माझ्याकडून तो दगड सुटलेला आहे आणि तो दगड घरंगळत जाऊन सर्व दगडांमध्ये एकत्र मिसळून गेला. मग ती म्हणाली की यावरती आणखी एक पर्याय आहेत. यामध्ये 2 दगड होते, एक पांढरा आणि एक काळा. आता या बॅगेत एक दगड शिल्लक राहिलेले आहे, त्यावरून लक्षात येईल की मी कुठला दगड काढला आहे. त्या वयस्क माणसाच्या लक्षात ही बाब आली, परंतु तो सुद्धा काही करू शकला नाही. हसत हसत त्याने तो दगड काढला. तो काळ्या रंगाचा होता. याचाच अर्थ की त्या मुलीने पांढऱ्या रंगाचा दगड काढला होता. हेच सर्वांना असं वाटून गेलं, कारण 2च दगड होते आणि तिने जर पांढऱ्या कलरचा दगड काढला असेल त्याचाच अर्थ असा की तिला लग्न करावं लागणार नाही आणि कर्ज सुद्धा माफ केलं जाईल. तर ही एक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. तिला माहिती होतं की दोन्ही काळ्या कलरचे दगड आहेत आणि पांढऱ्या कलरचाच काढावा लागणार आहे. तर ही जी तिने युक्ती वापरली, जो विचार केला आउट ऑफ द बॉक्स जाऊन, त्याने तिला तारलं. तर अशा प्रकारची आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग जर आपली असेल तर आपण कुठेही यशस्वी होऊ असो. आणि आपण आता आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. इंटरनेट बँकिंग म्हणजे काय आहे? तर वर सांगितल्याप्रमाणे इंटरनेट बँकिंग म्हणजेच आपल्या खिशात बँकिंग आल्यासारखं हे झालेलं आहे. तिने का आधी रिलायन्सची ॲप यायची, कर लो दुनिया मुठ्ठी में, आणि आताची ॲप आहे बँक इन माय पॉकेट. तर कसं इन माय पॉकेट? तर सर्व ऑप्शन मोबाईलवरती अवेलेबल आहे. पूर्ण तुमची बँकच तुमच्या मोबाईलवरती अवेलेबल आहे. इथे इंटरनेट बँकिंगबद्दल सांगत असताना मी प्रत्येकच बँकेची इंटरनेट बँकिंग ही ॲक्सेस केलेली नाही आहे. काही ठळकच बँक्स आहेत ज्याचं इंटरनेट बँकिंग मी ॲक्सेस केलेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं की सांगताना त्या बँकांचे फंक्शन्स जरा मी नाव तरी घेणारच नाही कुठल्याच बँकेचं, परंतु त्या बँकेच्या मेनूचे जे फंक्शन्स आहेत, जे मेनू आहेत, त्यांची नावं येण्याची शक्यता आहे. तर त्याबाबत मी क्षमा मागतो आपली सर्वांची की मी सर्व बँकांचं इंटरनेट बँकिंग हे हँडल केलेलं नाही आहे. तरीसुद्धा नेमकं काय असतं याचा अंदाज नक्कीच येईल. याबाबत आपण खात्रीशीर राहा. तशाच पद्धतीची चर्चा ही आपल्याला करायची आहे. तर इंटरनेट बँकिंग आपण 2 मार्गांनी घेऊ शकतो. एक म्हणजे प्रत्यक्ष ज्या बँकेत आपलं अकाउंट आहे तिथे जाऊन आपण इंटरनेट बँकिंग ॲक्टिवेट करून घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण जर आपल्याकडे डेबिट कार्ड असेल, बऱ्याच बँका डेबिट कार्ड होल्डर्सला ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात की डेबिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः इंटरनेट बँकिंग ॲक्टिवेट करून घेऊ शकता. फक्त मोबाईल नंबर हा जो वापरणार आहात तो बँकेच्या अकाउंटसोबत रजिस्टर असला पाहिजे आणि तो सिम आपल्याकडे असलं पाहिजे, ते रजिस्टर असलं पाहिजे. त्यानंतर इंटरनेट बँकिंग ॲक्टिवेट झाल्यानंतर वेबसाईटच्या माध्यमातून किंवा आता ऑफिशियल ॲप्स आहेत जवळजवळ सर्वच बँकांचे, ते डाउनलोड करायचे. गुगल अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवरनं, आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवरनं ते ॲप्स डाउनलोड करायचे आणि त्यावरती सुद्धा रजिस्टर करता येतं. इंटरनेट बँकिंग ओपन करण्याकरिता मेकश्युअर करायचं वेबसाईटवरनं जर ओपन करत असणार तर जी वेबसाईट आहे त्याची सुरुवात मोस्टली HTTPS या URLनी होते आणि जो ॲड्रेस बार असतो तो ग्रीन कलरमध्ये हायलाईट होतो आणि एक लॉकअपचं सिग्नल त्याला असतं. आपण टॉकबॅक किंवा व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून किंवा जॉसच्या माध्यमातून ॲक्सेस करत असताना या गोष्टीची सिक्युरिटी दुर्दैवाने आपल्याला कळत नाही. त्याबाबतची कुठलीही साईन ही तिथे नाही आहे. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आपण ओपन करत असताना HTTPS
असं ॲड्रेस बारमध्ये आहे का ते नक्की कन्फर्म करायचं. तर ते ओपन केल्यानंतर जर तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून हे करत असणार तर न्यू रजिस्टर किंवा न्यू युजर अशा पद्धतीचे ऑप्शन असतात. तिथे डिटेल्स भरून युजर ID पासवर्ड जनरेट करू शकता किंवा बँकेने दिला तर तो वापरून युजर ID पासवर्ड आपला बनवू शकतो. इंटरनेट बँकिंग एकदा ओपन झाल्यानंतर आपण त्यामध्ये काय काय करू शकतो याबाबत आपण मोस्टली चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तर आपण पेमेंटची देवाणघेवाण करू शकतो. हे किती पद्धतीने करू शकतो तर जर आता XYZ बँकेत माझं अकाउंट आहे आणि मला त्याच बँकेच्या माझ्या मित्राला किंवा कोणाला नातेवाईकांना पैसे पाठवायचे आहेत तर तिथे त्या बँका पर्याय देतात पेमेंट करत असताना पे युझिंग माय बँक अदर बँक किंवा इंट्रा बँक इंटर बँक किंवा माय बँक पेई अदर बँक पेई. हे काय प्रकार आहेत तर जिथे माय किंवा इंट्रा येतो त्याचा अर्थ असा असतो की सेम बँकेत ज्या बँकेचं आपलं इंटरनेट बँकिंग आहे त्याच बँकेच्या अकाउंट होल्डरला पाठवायचं असेल तर, आणि इंटर बँक किंवा अदर बँक हे जर ऑप्शन्स असतील तर हे ऑप्शन्स इंडिकेट करतात की अदर दॅन माय बँक पेईचं अकाउंट आहे. स्वतःच्याच बँकेत असेल तर अकाउंट नंबरच फक्त टाकायची गरज असते आणि दुसऱ्या बँकेत असेल तर अकाउंट नंबर प्लस IFSC कोड टाकावा लागतो. तर यामधून पेमेंटचं ट्रान्सफर करत असताना सर्वच बँकांबाबत सांगता येणार नाही, पण काही बँकांनी बेनिफिशियरी ॲड न करता पैसे ट्रान्सफर करण्याची मुभा ही दिलेली आहे. त्यामध्ये काही अमाऊंटचं लिमिटेशन असतं. फॉर एक्झाम्पल काही बँकांचं 10,000 असणार, काही 25,000 असणार, काही 15,000 वगैरे 20,000 असं असणार. त्याच्यावर जर फंड ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्हाला बेनिफिशियरी ॲड करावा लागतो. बेनिफिशियरी ॲड करण्याची प्रोसेस ही प्रत्येक बँकेच्या इंटरनेट बँकिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामध्ये असं की बेनिफिशियरीचं नाव विचारलं जातं. अर्थातच हे व्हेरीफाय होत नाही सध्या, त्यामुळे नाव तुम्ही काय टाकताय हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही फंड ट्रान्सफर करणार त्यावेळी लक्षात राहावं म्हणून ते दिलेलं असतं. त्यानंतर अकाउंट नंबर हा टाकावा लागतो, IFSC कोड टाकावा लागतो आणि मॅक्सिमम अमाऊंट किंवा लिमिट अशा प्रकारचे 2 ऑप्शन तिथे असतात. याचा अर्थ असा की फ्रिक्वेंटली ट्रान्सफर करत असताना पेमेंट जर आपण आपल्या घरी फ्रिक्वेंटली महिन्याला कधी 10,000, कधी 15,000, कधी 20,000, कधी 5,000 असे जर ट्रान्सफर करत असणार तर आपल्याला तिथे जी लिमिट आहे ती एक डिफाईन करावी लागते. त्या लिमिटच्या आतले ट्रान्झॅक्शन्स हे आपण तिथे करतो. जर महिन्याला कोणी 7,000, 8,000, 5,000, 2,000, 3,000 किंवा दिवसाला असे जर ट्रान्झॅक्शन्स करत असणार, पेमेंट पाठवत असणार कुठे कोणाला, तर त्या अकाउंटला त्याने जर 10,000ची लिमिट दिली तर 10,000च्या आतले सर्व ट्रान्झॅक्शन्स हे केले जाऊ शकतात आणि ती लिमिट वाढवण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध असते. तर हे झालं लिमिट बाबत. यानंतर कुठल्या कुठल्या मार्गाने मग हे एकदा बेनिफिशियरी ॲड झालं, कितीही बेनिफिशियरी आपण ॲड करू शकतो तिथे. सब्जेक्ट टू डेली बेनिफिशियरी ॲडची जर त्या बँकेने काही लिमिट ठेवलेली असेल तर एका दिवसाला 1च होणार किंवा एका दिवसाला 2च होणार, 3च होणार, अशी काही लिमिट असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. परंतु काही लिमिट नसेल तर तुम्ही दिवसाला कितीही बेनिफिशियरी ॲड करू शकता आणि लिमिट असेल तर दुसऱ्या दिवसाला इतर करायचे, अशा पद्धतीचं. एकदा बेनिफिशियरी ॲड झाले की मग फंड ट्रान्सफर किंवा पेमेंट ट्रान्सफर किंवा ट्रान्सफर टू अशा प्रकारचे कुठलेही मेनू हे असू शकतात. ते आपापल्या नेट बँकिंगच्या ॲपवर, वेबसाईटवर डिपेंड करतं. युजर इंटरफेस कसा आहे, त्याचं लेआउट कसं आहे त्यावरती डिपेंड करतं कुठले ऑप्शन्स असतील तर त्यामधून मग सिलेक्ट करायचं आहे. इथे जर तुम्ही सेम बँकेत पेमेंट ट्रान्सफर करत असणार तर जास्त काही करायची गरज नाही. सरळ
ते ज्याला ट्रान्सफर करायचं आहे त्याचं नावाने ते सिलेक्ट केलं, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा नेहमी. जरी तुम्ही बेनिफिशरी रजिस्टर करत असताना अकाउंट नंबर 2दा व्हेरीफाय केला असेल तरीसुद्धा एकदा अकाउंट नंबर हा कन्फर्म करायचा पाठवण्याच्या पूर्वी. जर तो पाठ नसेल तर IFSC कोड, हल्ली बऱ्याच बँकांनी ही फॅसिलिटी दिली आहे की IFSC कोडने त्या ब्रँचचं नाव डिटेक्ट होतं. IFSC कोड नंतर अमाऊंट टाकायची, रिमार्क्स द्यायचा असेल तर रिमार्क्स द्यायचा. काही काही बँकांनी ते कंपल्शन केलेलं आहे रिमार्क्स टाकण्याचं. आणि त्यानंतर पे नाव केल्यानंतर डिटेल्स पुन्हा कन्फर्म करायला आपल्याला देतं. आणि त्यानंतर पे करत असताना काही बँका OTPने कन्फर्म करतात. काही बँका, एक सांगायचं विसरलो वर, की ॲप ज्यावेळी आपण डाउनलोड करतो त्यावेळी ते ॲप ओपन करताना एक पिन मागतं आपल्याला. म्हणजे ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण पिनने ओपन करायचं की युजर ID पासवर्डने ओपन करायचं. एक पिन सेट करावा लागतो. तो 6 डिजिटचा असू शकतो, 8 डिजिटचा असू शकतो, डिपेंड करतं कुठल्या बँकेचं ॲप आहे आणि त्यांची काय त्याबाबतची अरेंजमेंट आहे त्याबद्दल. तर पेमेंट ट्रान्सफर करत असताना काही बँका OTP मागतात आणि काही बँका तो जो पिन आहे जो सेट केलेला आहे तो मागतात. ते प्रेस केल्यानंतर फंड तुमच्या अकाउंटमधनं ट्रान्सफर होऊन जातो. हा फंड कशा पद्धतीने ट्रान्सफर होतो? तर हे झालं आपलं पहिलं, आपण बघितलं सेम बँकेचं. अदर बँकेला जर फंड ट्रान्सफर करायचा असेल तर 3 पर्याय असतात. एक असतं IMPS, त्याद्वारे इमिजिएट पेमेंट ट्रान्सफर केलं जातं, त्याची लिमिट आहे. त्यानंतर दुसरं असतं NEFT, त्याला थोडा वेळ लागतो. RBI त्याचं सेटलमेंट करते. पेमेंट अँड सेटलमेंट बाबत आपण ज्यावेळी एपिसोड करू त्यावेळी याबाबत आणखी जाणून घेऊच या. परंतु आता सध्या असं आहे की NEFTला पूर्वी लिमिट होती की सकाळी 8 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंतच ट्रान्झॅक्शन्स हे ॲक्सेप्टेबल असायचे. परंतु आता ते 24/7 झालेलं आहे, इन्क्लुडिंग संडे, सॅटर्डे आणि अदर हॉलिडेज. पूर्वी तसं नव्हतं. तिसरा पर्याय असतो RTGS, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. NEFT आहे, RTGS आहे. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर. NEFTने 2 लाखाच्या आतल्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या NEFTने ट्रान्सफर होतात. थ्रू NEFT ट्रान्झॅक्शन असेल तर त्याला थोडा वेळ लागू शकतो. ज्यावेळी RBI बॅच सेटल करते त्यावेळी त्या बेनिफिशरी ज्याला पाठवले आहे त्याला ते पोहोचतात. आणि RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असल्यामुळे ताबडतोब तुम्ही इथून केलं की तिथनं ते ताबडतोब पोहोचतं. काही 1-2 मिनिटांचा वगैरे वेळ लागू शकतो कदाचित. NEFT 2 लाखाच्या आत आणि 2 लाखाच्या वरची जी अमाऊंट आहे ती आपण NEFT किंवा RTGSने सुद्धा ट्रान्सफर करू शकता. जर आपल्याला इमिजिएट पेमेंट करायचं असेल आणि अमाऊंट छोटी असेल तर आपण IMPSचा वापर करू शकता. IMPSने पण लगेच ट्रान्सफर होतं. IMPSचं सेटलमेंट NPCI करते. तर हे झालं एकंदरीत फंड ट्रान्सफरच्या बाबतीत. त्यानंतर इंटरनेट बँकिंगने आपण काय काय करू शकतो? तर बऱ्याच अशा सर्व्हिसेस आहेत ज्या इंटरनेट बँकिंग एकदा आपल्याकडे आलं की आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. फिक्स्ड डिपॉझिटला जे आपण पूर्वीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरती ज्यावेळी एपिसोड केला त्यावेळी फॉर्म नंबर 15H आणि 15G याबाबत जी चर्चा केली तर ते सुद्धा ऑनलाईन भरण्याची काही काही बँकांनी व्यवस्था केलेली आहे. ते आपण भरू शकतो. त्यानंतर ATM कम डेबिट कार्ड हे आपण रिक्वेस्ट करू शकतो, ते आपल्या घरी येतं. म्हणजे सांगायचं असं आहे की जवळजवळ सर्वच ज्या काही फॅसिलिटीज बँक प्रोव्हाइड करते त्या सर्वच जवळजवळ फॅसिलिटी आपल्याला इंटरनेट बँकवरनं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. डेबिट कार्डचा पिन सेट करू शकतो, रिसेट करू शकतो. जर आपण डेबिट कार्डचा पिन विसरलो असेल तर चेकबुक बोलवू शकतो. आणि इंटरनेट बँकिंगचा युजर नेम किंवा पासवर्ड विसरलो असेल तर तो सुद्धा आपल्याला फॉरगॉट पासवर्ड किंवा फॉरगॉट युजर नेम करून किंवा फॉरगॉट कस्टमर ID करून, काही काही बँकांमध्ये कस्टमर ID ऑप्शन असतं, करून आपण तो रिसेट करून घेऊ शकतो. त्याकरिता 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे डेबिट कार्डचे डिटेल्स आपल्याकडे हँडी असायला आवश्यक आहे
आणि दुसरं म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर हा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तर या सर्व सर्व्हिसेसचा लाभ आपण घेऊ शकतो. काही बँकेंनी डिमांड ड्राफ्ट आपल्याला काढावा लागतो, त्याची प्रिंटिंगची व्यवस्थासुद्धा इंटरनेट बँकिंगमध्ये दिलेली आहे. आणि अशा बऱ्याच फॅसिलिटीज ज्या आपण बँकेत जाऊन वापरतो त्या सर्व आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून घेऊ शकतो. आपण अकाउंटचं स्टेटमेंट जनरेट करून घेऊ शकतो, ते आपण मेलवर बोलवू शकतो किंवा त्याची PDF जनरेट होऊ शकते. त्या PDFला काही मग पासवर्ड असू शकतो, तो डिफरंट बँकेचा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. इन्स्ट्रक्शन वाचून आपण त्याबाबतचा डिसिजन घ्यावा की कशा पद्धतीने तो ओपन होतो अकाउंट स्टेटमेंटचा रिपोर्ट एकदा डाउनलोड झाल्यानंतर. त्याचबरोबर आपण डेबिट क्रेडिटची जी समरी आहे, किती रुपये आले किती रुपये गेले याबाबतचा रिपोर्ट चेक करू शकतो. 5 ते 10 ट्रान्झॅक्शन्सचा, आणि इतर हवे असतील तर मग स्टेटमेंट घ्यायचं. आपण आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सुद्धा चेंज करू शकतो. सब्जेक्ट टू ओल्ड कॉन्टॅक्ट डिटेल्स हे आपल्याकडे अवेलेबल असले पाहिजे व्हेरिफिकेशनकरिता. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर, ईमेल ID या गोष्टी चेंज केल्या जाऊ शकतात. आणखी इंटरनेट बँकिंग थ्रू सोशल सिक्युरिटीजच्या ज्या स्कीम्स आहेत त्याबाबत आपला एक एपिसोड झालेला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना याकरिता सुद्धा आपण आपलं स्वतःला रजिस्टर करू शकतो. तर ज्या फॅसिलिटीज बँकांमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्याच जवळजवळ सर्व फॅसिलिटीज इंटरनेट बँकिंगनी आपण ॲक्सेस करू शकतो. थोडाफार डिफरन्स असतो वेबसाईटवरून वापरताना आणि ॲपवरनं वापरताना. थोडाफार डिफरन्स हा नेहमीच असतो. ॲपवर जास्त ऑप्शन कदाचित मिळणार नाहीत, वेबसाईट्सवर सर्वच ऑप्शन्स अवेलेबल शक्यतोवर असतात. कुठल्या प्रकारची बँकेने जर ऑफर दिलेली असेल, काही लोनची ऑफर असेल किंवा आणखी काही ऑफर्स असतील तर त्यासुद्धा आपण नेट बँकिंगनेच घेऊ शकतो, त्याच्या माध्यमातून अप्लाय करू शकतो. इंटरनेट बँकिंगने आपण स्टेटमेंट घेतो म्हणजे आपण गो ग्रीन इनिशिएटिव्हला सपोर्ट करतो. जर आपण पेजेस वापरले, पासबुक्स जास्त वापरले, इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी असून सुद्धा आणि ते आपल्याला जर व्यवस्थित कळत असेल, व्यवस्थित समजत असेल तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे एक बेस्ट ऑप्शन आहे की आपल्याला जर स्टेटमेंटची आवश्यकता असेल आणि फक्त बघण्याकरिता आवश्यकता असेल तर पासबुक न वापरता किंवा स्टेटमेंट बँकेतून न घेता आपण इंटरनेट बँकिंगने जर ते जनरेट केलं तर गो ग्रीन इनिशिएटिव्हला आपण सपोर्ट करतो आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने कागदांची बचत करतो. पर्यायाने झाडांचीच बचत ही आपल्या हातून थोड्याफार प्रमाणात का होईना ही केली जाते. याचबरोबर इंटरनेट बँकिंगचे आणखीही बरेच फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ॲज अ पेमेंट गेटवे. कुठे जर आपल्याला पेमेंट करायचं असेल, कुठली एक्झामिनेशनची फी असेल किंवा कुठली वस्तूची आपण सर्व्हिस चार्ज असेल किंवा कुठली वस्तूची शॉपिंग केलेली असेल तर त्याचं पेमेंटसुद्धा नेट बँकिंगच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. तिथे पेमेंट गेटवे म्हणून इंटरनेट बँकिंग आणि आपली बँक सिलेक्ट केली तर आपला युजर नेम पासवर्ड टाकून पेमेंट प्रोसीड केलं जाऊ शकतं. हल्ली इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर म्हणजे ECS जो एक प्रकार आहे तो सुद्धा आपण नेट बँकिंगच्या माध्यमातून त्याचं मॅन्डेट देऊ शकतो. कुठे जर ECS लावायचा असेल, जर फॉर एक्झाम्पल एखादी कुठली सर्व्हिस आपण घेतलेली आहे आणि मंथली त्याचं पेमेंट आपल्याला करायचं आहे, आपल्याला जर ECS लावायचं आहे तर त्या पर्टिक्युलर सर्व्हिसच्या वेबसाईटवर जाऊन आपण मॅन्डेट रजिस्टर करू शकतो. त्याकरिता डेबिट कार्डचं सुद्धा ऑप्शन अवेलेबल असतं. म्हणजे ते व्हेरीफाय थ्रू डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग. तर सजेस्टेबल तिथे इंटरनेट बँकिंगच मोस्टली असतं. डेबिट कार्डचे डिटेल्स आपल्याकडे त्यावेळी असतीलच याची शक्यता नसते आणि ट्रान्झॅक्शन फेलियरचा जो हे आहे तो इंटरनेट बँकिंगमधनं कमी शक्यता आहे ते फेल होण्याची. त्यामुळे इंटरनेट बँकिंगचाच तिथे शक्यतोवर वापर केला जातो. तर हे आणि यापेक्षा आणखी बरेच असे फायदे इंटरनेट बँकिंगचे आहेत. याचबरोबर इथे आपण आज थांबूया. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. याबाबत काही बाकी राहिलं असेल तर नेक्स्ट एपिसोडमध्ये
रेफरन्स घेऊन नक्कीच त्यावर आपण चर्चा करूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.